जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धरास्म्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज पौषवद्य 6 शके 1944, शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023. आजचा दिवस अजून एक विशेषत्व आहे. विदर्भातील श्री संत अच्युत महाराज, ज्यांचं श्री क्षेत्र रेवसा जिल्हा अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म आहे. त्या ठिकाणी चांगला उत्सव होत असतो. त्यांचा जन्मोत्सव तो 10 जानेवारीपासूनच सुरू होतो दरवर्षी. त्या अच्युत महाराजांचा जन्माचा आजचा दिवस आहे. श्री अच्युत महाराज यांचं आपल्याला आठवत असेल तर आपण कारंजा येथे जे एक अकोला जिल्ह्याचं शिबिर घेतलं होतं, त्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कारंजाच्या गुरुमंदिरामध्ये अच्युत महाराज आले होते. त्या ठिकाणी त्यांचं प्रबोधन आपण ऐकलं असेल, आपल्या लक्षात असेल तर 90-91 गोष्ट आहे. त्या श्री अच्युत महाराजांनी श्रीमद भागवत हा ग्रंथ ओवीबद्ध असा लिहिलेला आहे. खूप मोठा असा ग्रंथ आणि अगदी मोठी साईज आहे त्या ग्रंथाची. आणि त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अध्यायावर, प्रत्येक स्कंदावर, प्रत्येक अध्यायावर ओवीबद्ध अशी रचना केलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक स्कंदाची अवतरणिका ही त्यांनी लिहिलेली आहे. आणि ती अवतरणिका इतकी छान आहे की ती अवतरणिका जरी आपल्यासमोर असली, आपल्याकडे पाठ असली, तर आपल्याला प्रत्येक स्कंदामध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये कोणती कथा आहे हे सहजपणे लक्षात येतं. असे श्री अच्युत महाराज यांचा जन्मदिवस आजचा आहे. संगीत भागवत ते करायचे आणि अनेक ठिकाणी त्यांचे भागवत सप्ताह झालेले आहेत. त्यांचा जो मूळ ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भागवत ओवीबद्ध ग्रंथ, त्याचासुद्धा आपल्याला या अभ्यासामध्ये त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. आता दुसऱ्या स्कंदातला आपला हा 10वा अध्याय पूर्ण होत आहे. तर आता एक नमुना म्हणून फक्त त्यांच्या अवतरणिका जी दिली आहे दुसऱ्या स्कंदाची, ती मी आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो. द्वितीय स्कंद अध्याय प्रथम, ध्यानविधी विराट वर्णन. द्वितीयोध्यायी स्थूल सूक्ष्म धारण, क्रममुक्ती सद्योमुक्ती. विभिन्न देवोपासना. तृतीयोध्यायी भक्ती महिमान. नृपाचा सृष्टीविषयक प्रश्न कथारंभ चतुर्थोध्यायी. सृष्टी विराट विभूती वर्णने. पंचम षष्टी निवेदने. सप्तमी लीलावतार कथने. अष्टमी प्रश्न परीक्षेतीचे. नवमोध्यायी विधाता भगवद्धाम झाला पाहता.
चतुश्लोकी भागवता ऐकी भगवन्मुखे. भागवत दशलक्षण दशमोध्यायी निवेदन हे अवतरणिका गायन द्वितीय स्कंधाचे. याप्रमाणे फक्त 15 ओव्यांमध्ये, 15 पण नाही, फक्त 6 ओव्यांमध्ये त्यांनी द्वितीय स्कंधाची अवतरणिका या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरून आपल्या लक्षात असेल की आत्तापर्यंतच्या या प्रत्येक अध्यायामध्ये, द्वितीय स्कंधामधल्या 10 अध्यायामध्ये कोणता कोणता विषय सांगितलेला आहे. असे श्री अच्युत महाराज यांचा आजचा जन्मदिवस आहे, त्यानिमित्त त्यांचं थोडंसं स्मरण. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. स्कंद दुसरा, अध्याय 10. आणि नेहमीप्रमाणे जसं आपण आधी श्रीकृष्णाष्टक म्हणत होतो तसं आपण आता तिसऱ्या स्कंदापासून आपण या चतुश्लोकी भागवताचे श्लोक म्हणणार आहोत. ते सुरुवातीला आपण म्हणूया. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गञ्च ग्रहाणगतितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्ति ते मदनुग्रहात्. आता चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक यापुढे आहेत. अहमेवा समेवाग्रे नान्यं यदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत्प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो प्रविष्ठान्यप्रविष्ठानि तथा तेषु न त्वेषहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. हे 4 श्लोक झाले. आणि शेवटचा श्लोक. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. अशा प्रकारे हे 4 आणि 3 7 श्लोक आहेत. त्यामधल्या श्लोक 32, 33, 34, 35 हे चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक आहेत. आता आपण 10व्या अध्यायाकडे प्रवेश करूया. 10व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. म्हणजे शुकदेव या ठिकाणी परीक्षित राजाला गंगेच्या काठी बसून हे पूर्ण भागवत श्रवण करत आहेत. श्री शुक उवाच अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः. श्रीमद्भागवतामध्ये कोणते कोणते विषय आहेत, भागवताची प्रमुख लक्षणं कोणती ही या ठिकाणी सांगितलं आहे. तसं पाहिलं तर इतर जे पुराण आहेत, 17 पुराण जे आहेत ते व्यासाने लिहिलेले, त्यामध्ये 5च विषय आहेत, 5 लक्षणं सांगितलेले आहेत. पण श्रीमद्भागवतामध्ये 10 लक्षणं सांगितले आहेत. आणि या कारणाने श्रीमद्भागवताला हा महापुराण असं म्हणलेलं आहे. इतरांना पुराण म्हटलं आहे, प्रत्येकाचे नावं वेगवेगळे आहेत, आणि याला मात्र महापुराण असं म्हणलेलं आहे. आता आपल्याला आजच्या भागामध्ये, या अध्यायामध्ये प्रामुख्याने हे 10 विषय कोणते हे समजून घ्यायचं आहे. आता या 10मध्ये जसं सांगितलं या ठिकाणी, अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणम ऊतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रया. म्हणजे 10 विषय कोणते, 10 लक्षणं. पहिला म्हणजे सर्ग, दुसरा विसर्ग, तिसरा स्थान, चौथा पोषण, 5वा ऊतयः, 6वा मन्वंतर, 7वा ईशानुकथा, 8वा निरोध, 9वा मुक्ती आणि 10वा आश्रय. या प्रकारे हे 10 लक्षणं श्रीमद्भागवताचे आहेत. आता हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. म्हणजे आपल्याला समजलं असंही म्हणता येणार नाही, पण आपण ऐकलं नाही असंही म्हणता येणार नाही. कदाचित आपल्या अज्ञानामुळे हे समजण्याच्या बाहेर आहे, एवढं मात्र आपल्याला निश्चित लक्षात येईल. आणि अनेक वेळा या सगळ्या गोष्टींचं श्रवण होत गेलं, श्रीमद्भागवताचं श्रवण होत गेलं की आपल्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या आपोआप दूर होतात. आणि जेव्हा या शंका दूर होतात तेव्हा आपला मार्गक्रमण जो आहे, जे आपलं मार्गक्रमण ते सुसह्य होतं आणि कुठल्याही प्रकारची मनात शंका न येता परमेश्वराकडे आपण अग्रेसर होत जातो. मागे आपण पाहिलं चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक, आत्ता जे आपण म्हणले त्यामध्ये
35व्या श्लोकामध्ये आहे, अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. अन्वय आणि व्यतिरेक या दोघांचा जर विचार केला तर आपल्याला परमेश्वराचं जे दर्शन आहे, म्हणजे त्याची जी अनुभूती आहे, तो सिद्धांत आपल्याला सहजपणे समजेल. त्यासाठी हे 4 श्लोक दिले आहेत आणि या 4 श्लोकांचा विस्तार ब्रह्मदेवाने 4 श्लोकच फक्त देवर्षी नारदांना सांगितले होते आणि नारदांना सांगितलं होतं की याचा तुम्ही आता विस्तार करा. विपुलीकृत म्हणजे याचा विस्तार तुम्ही करा, विपुल भरपूर प्रमाणामध्ये याचा विस्तार करा. जसा अन्वय याचा अर्थ काय की व्यापून असणे, अन्वय व्यापून असणे, आणि व्यतिरेक म्हणजे व्यापून असूनसुद्धा निराळेपणाने राहणे म्हणजे व्यतिरेक. इंग्रजीमध्ये अन्वय म्हणजे इंडक्शन आणि व्यतिरेक म्हणजे डिडक्शन. जसा मातीचं आणि घड्याचं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. मातीपासून घडा तयार होतो हे आपण सगळेजण जाणतो. त्यामुळे माती हे ते घड्याच्या निर्मितीचं कारण आहे. पण त्यासाठी हे कोण निर्माण करतं, तर निर्माण करणारा तो कुंभार आहे. तीच माती या घड्यामध्ये असते जी माती त्याच्याकडे उपलब्ध आहे, समोर आहे. म्हणजे अगोदर माती होती आणि त्यापासून घडे हे तयार झाले. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलेले उदाहरणं जी आहेत तीच आहेत, माती आणि घडा. त्याच्यानंतर सोने आणि अलंकार, तंतू आणि वस्त्र, हे जसे आहेत तसंच हा या ठिकाणचा भाग आहे. त्यामध्ये आता सर्ग, पहिलं लक्षण जे आहे श्रीमद भागवताचं सर्ग, त्यामध्ये येतं की आपापल्या विषयांसह 5 महाभूते, 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, महतत्व आणि अहंकार यांची विराट रूपाने केलेली निर्मिती म्हणजे सर्ग. म्हणजे जे आपण अगोदर पाहिलं ते सर्ग. आता त्यानंतर म्हणजे मुळामध्ये ही जे पंचमहाभूते आहेत त्याची निर्मिती कोणी केली ते आपण करू शकतो का, तर माणूस हे करू शकत नाही. त्यामुळे मुळामध्ये जी सृष्टी आपल्याला दिसते त्या सृष्टीच्या पलीकडे असणारे काय तत्त्व आहेत, तर ती तत्त्व म्हणजे पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, मन, महतत्व, अहंकार म्हणजे विराट स्वरूपाची निर्मिती. त्यानंतर येतो तो विसर्ग. म्हणजे विराट पुरुषाने पंचमहाभूते आणि 3 गुण सत्व, रज आणि तम यांच्या योगाने आणि मायेची मदत घेऊन जी स्थावर जंगमात्मक सृष्टी उत्पन्न केली तिला विसर्ग म्हणतात. म्हणजे आपण आपल्या डोळ्यासमोर जे पाहत आहोत तो म्हणजे विसर्ग. त्यानंतर येतं स्थान. आता ही पृथ्वी निर्माण झाली, पण तिचं स्थान काय, तिला कुठे ठेवायचं, तर ती जी जागा आहे त्याला म्हणायचं स्थान. त्यानंतर येतं तो पोषण. म्हणजे आता ही निर्मितीच झाली. जसा लहान मुलाचा जन्म झाला तो आनंद झाला. आता पुढे जबाबदारी वडिलांची आहे आणि पुढे जबाबदारी त्या आईची आहे जिने त्या बालकाला जन्म दिला. जबाबदारी काय आहे की त्याचं पोषण म्हणजे त्याचा उदरभरण जे आहे त्याचं वाढवणं, नर्सिंग आपण म्हणतो, हे आता करण्याची जबाबदारी त्या आईवडिलांवर आहे. तसं या सृष्टीमध्ये विराटाने हे सगळं सृष्टी निर्माण केली, पण ती सृष्टी पूर्णपणे चालणं, त्याचं नियंत्रण, त्याचं शासन हे जे आहे ते पोषण यावर आहे. आता भक्त आहे, जो अज्ञानी होता, जो भक्तसुद्धा नव्हता, जो बद्ध होता, त्याची अवस्था थोडीशी बदलली आणि मुमुक्षत्व त्याच्या ठिकाणी निर्माण झालं. त्यामुळे आता त्याच्या मनामध्ये यायला लागलं की हे जग कोणी निर्माण केलं, मग त्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल त्याला जाणून घेण्यासाठी. म्हणून त्यावर भक्तीच्या रूपाने भगवंताचा अनुग्रह झाला, मनामध्ये भक्तीचा उदय झाला आणि हा भगवंताचा भक्तावर झालेला अनुग्रह म्हणजे पोषण, हे एक लक्षण दिलेलं आहे. त्यानंतर येतं मन्वंतर. आता मन्वंतर म्हणजे आता अनुग्रह म्हणजे पोषण हे पाहिलं आपण, पण आता मन्वंतरामध्ये तो अनुग्रहास पात्र असलेला जे ऋषीमुनी होते पूर्वीच्या काळचे, त्यांनी जो धर्म आखून दिला, ऋषीमुनींनी जो धर्म आखून दिला आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतः आचरण केले, त्याला म्हणायचं मन्वंतर. आपल्याला माहिती आहे की हे 14 मनू आहेत. 14पैकी आता चालू असलेलं वैवस्वत मन्वंतर हे 7वं मन्वंतर आहे.
आणि प्रत्येक मन्वंतराचा काळ जो आहे तो सुद्धा निर्धारित केलेला आहे. त्याप्रमाणे ही मन्वंतरं जी आहे हे सुद्धा या श्रीमद भागवताचं लक्षण आहे. पुढे आपण पाहणार आहोत की प्रत्येक स्कंदामध्ये हे लक्षण कसं काय दिसून येतं ते आपण पुढे आपल्या अभ्यासातून ते व्यक्त होणारच आहे. त्यानंतर येतं ऊती. अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषणम ऊतयः. ऊती म्हणजे प्राण्यांच्या पापपुण्यात्मक वासना म्हणजे ऊती. म्हणजे आता प्राणी निर्माण झाला, पण आता त्याच्याकडे बुद्धी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आता आहे त्या गोष्टींचा, समोर दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचा उपयोग कसा करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं. कारण त्या बुद्धीच्या सहाय्याने माणूस निर्माण झाला, पण समोर असणारी काड्याची पेटी आहे, तर ती घेऊन ती काडी प्रज्वलित करून देवापाशी दिवा लावायचा का कोणाच्या जंगलातला, कोणाच्या शेतामधला ऊस आहे तो जाळून टाकायचा. म्हणजे या दोन गोष्टी आपल्यासमोर आहेत. एके संगतीने तरती, एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. त्यामुळे जसं कर्णाचं उदाहरण घ्या महाभारतामध्ये. आता महाभारताचा जर विचार केला तर त्यांच्यासमोर कृष्ण आहे, त्यांच्यासमोर पांडव आहेत, भीष्म आहेत, ज्यांनी पूर्ण आपल्याला विष्णू सहस्रनाम सांगितलेलं आहे. इतके मोठमोठे अधिकारी लोक त्या ठिकाणी असतानासुद्धा जे असंगतीला म्हणजे कुसंगतीला गेले, त्यांची दशा कशी झाली? स्वतः भगवंत समोर असताना आणि भगवंत सांगत असताना दुर्योधन अहंकाराने म्हणतो की या युद्धामध्ये आमचाच विजय होणार आहे. असं असताना पाचही पांडव त्याच्याकडे रागाने पाहतात, पण भगवान श्रीकृष्ण जे आहे ते कोणाकडेच रागाने पाहत नाही. ते फक्त हसत असतात. का असतात? की हा मूढ जीव आहे आणि माझ्यासमोर स्वतःचा अहंकार हा व्यक्त करत आहे. म्हणून या ठिकाणी जे मन्वंतर जे आहेत की त्या ऋषीने तो धर्म दाखवला आपल्याला. आणि ऊती म्हणजे पाप पुण्यात्मक कल्पना किंवा वासना, याचा अर्थ म्हणजे ऊती. आता त्या स्कंदामध्ये हे कसं येतं हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. त्यानंतर येतं ईशानुकथा. मन्वंतर ईशानुकथा, निरोध, मुक्ती, आश्रया. ईशानुकथा म्हणजे भगवंताच्या अवतारांच्या कथा, भक्तांचे चरित्र आहेत, ती म्हणजे सत्कथा, ईशानुकथा. हे पण आपल्याला या पूर्ण भागवतामध्ये पाहायचं. त्यानंतर येतो निरोध. निरोध म्हणजे भगवंताचे योगनिद्रेमध्ये जीवांचा इंद्रियांसह जो लय होतो त्याला निरोध असं म्हणतात. आपणसुद्धा दिवसभराच्या कर्मामध्ये, दिवसभराच्या प्रपंचाच्या ओझ्यामध्ये किंवा आपल्याला जे नेमून दिलेलं कर्म आहे, आपल्या नशिबात आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते सगळं आपण दिवसभर करीत असतो. आणि हे सगळं करत असताना जेव्हा रात्रीच्या वेळेस आपण थकतो तेव्हा आपोआपच आपल्याला निद्रा येते. त्या निद्रेमध्ये जे जागृतीमध्ये आपण जे पाहिलं त्याचासुद्धा लय होतो. तसाच भगवंताच्या योगनिद्रेमध्ये सर्व जीवांचा इंद्रियासह जो लय होतो त्याला निरोध असं म्हणतात. त्यानंतर येतो मुक्ती आणि आश्रय. हे शेवटचे 9वं आणि 10वं लक्षण आहे. मुक्ती म्हणजे काय? की मी करता, मी भोगता, या सगळ्याची निर्मिती ही मी केली. अहम भावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान हे तया अन्न हे पोटी, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. म्हणजे हे ज्ञानाचं जे अन्न आहे ते त्याला जिरत नाही. जो म्हणतो की हे सगळं मी केलं. अहमभाव ज्या मानसीचा बिरेना, ज्याच्या ठिकाणचा अहमभाव हा नष्ट होत नाही, तो अहम कर्तृत्व मीच केलं या अभिमानामध्ये असतो. पण मी करता, मी भोगता याच्या विपरीत स्वरूपाचा म्हणजे स्वतःच्या देहाचा विसर झाला आणि स्वरूपाचं त्याला आपण शरण गेलो, स्वरूपाला, परब्रह्माच्या स्थितीला. आणि असा जो अनुभव येतो त्याला म्हणतात मुक्ती. आता या मुक्तीच्याही पलीकडे काय असेल तर ते आश्रय. सृष्टी उत्पन्न करून त्या सृष्टीला प्रलय घडवणारा, सगळं उत्पन्न आपणच केलं, पण आपल्या डोळ्यासमोर त्याचा लय होत आहे. आणि या दोन्ही गोष्टी होत असताना, उत्पन्न करत असताना म्हणजे त्यामध्ये आनंद नाही आणि लय होत असतानासुद्धा दुःख नाही, अशी जी स्थिती आहे ती म्हणजे परब्रह्माची स्थिती, परमात्म्याची स्थिती. आणि त्यामध्ये आश्रय म्हणजे त्या ठिकाणचा आश्रय आपल्याला मिळावा, म्हणजे भक्ताला तसा आश्रय मिळावा. आणि मग शेवटी काय आपण जसं म्हणतो तसं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम मम.
त्या परमेश्वराच्या परमधामापर्यंत भक्ताला जाऊन पोचवणे किंवा त्या ठिकाणी भक्ताने जाणे हे त्याच्या नरदेहाचं उचित आहे. काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. अशा प्रकारे ही 10 लक्षणं जी आहेत तीच पुढे या पूर्ण श्रीमद भागवतामध्ये येतात. आता हा विषय या दुसऱ्या स्कंदाच्या शेवटी आला. तो का आला? त्याचं एक कारण आहे की पहिले 2 जे आहेत, स्कंद पहिला आणि स्कंद दुसरा, यामध्ये जो विषय आहे तो वेगळा आहे आणि 10 लक्षणं आता तिसऱ्यापासून सांगितलेले आहेत. म्हणजे 12 स्कंदापैकी पहिले 2 स्कंद जे आहेत ते अधिकारी स्कंद आणि साधन स्कंद असं त्याचं नाव आहे. पहिला स्कंद जो आहे अधिकारी स्कंद, पहिला स्कंद आपण पाहिला. पहिल्या स्कंदामधला विषय काय होता की या सगळ्या भागवताची रचना करत असताना त्याचा अधिकारी कोण? आता आपल्या लक्षात आलं असेल की खरा अधिकारी जो आहे या श्रीमद भागवताचा तो म्हणजे परीक्षित राजा आहे. तो अधिकारी का? कारण ज्याला आपला मृत्यू आहे आणि मृत्यू आता निश्चित आहे, 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, हे त्याला समजल्याबरोबर त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि त्याग करून एकाच परब्रह्माच्या आश्रयाला तो येऊन राहिला. आणि त्यामुळे आता इतर गोष्टींचा विचार, प्रपंचाचा मी माझे जे म्हणतात, मी माझे ऐसे आठवणं विसरले जयाचे अंतःकरण, तो संन्यासी जाणं निरंतर. हे जसं म्हणलं त्याप्रमाणे अवस्था ती परीक्षित राजाची झाली आणि तो श्रवणासाठी खरा अधिकारी झाला, श्रवणाचा अधिकारी झाला. आणि त्याच वेळेस त्याच्यासमोर कोण होतं? तर शुकदेव होते. शुकदेवांच्या ठिकाणचं आपण जसं म्हणतो शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, या सृष्टीबद्दलचं पूर्ण वैराग्य ज्यांच्या ठिकाणी होतं, किंबहुना त्यांनी अंगावर वस्त्रसुद्धा धारण केलेलं नव्हतं, अशा विरागी स्थितीमध्ये असणारे सर्वात श्रेष्ठ असे शुकदेव समोर होते. आणि ते भागवत सांगतायत परीक्षित राजाला ज्याने सर्वस्वाचा त्याग केला होता. आणि म्हणून या ग्रंथाचे अधिकारी कोण? तर शुकदेवासारखा वक्ता आणि परीक्षित राजासारखा श्रोता. म्हणजे परीक्षित राजासारखं श्रोता बनणे हे म्हणजे अधिकारी होणे. आणि त्याची सुरुवात जी आहे ते पहिल्या स्कंदामध्ये केलेली आहे. आता दुसरा स्कंद जो होता ज्याचा आपण आज 10वा अध्याय पाहत होतो, या स्कंदामध्ये अधिकारी तर झालं, पण आता ते साधन जे आहे की असं शुकदेवासारखे आणि अशा त्या परीक्षित राजासारखा श्रवणाचा गुण आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण काय करावं, कशाचं श्रवण करावं? तर ते सांगतात पिबत रसम आलय मुहुर्मुहू. म्हणजे या सगळ्या एवढा म्हणजे इतकं चांगलं ते फळ आहे, निगमकल्पतरोर गलितम सुखमुखा द्रवत अमृत संयुतम, हे जे सांगितलेलं आहे दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद भागवताच्या, तसं फळ आपल्यासमोर असताना त्याचा रस जो आहे तो रस आपण मुहुर्मुहू म्हणजे प्रत्येक क्षणाला म्हणजे काय अखंडपणे श्रीमद भागवताचा रस जो आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे. हे सांगण्यासाठी पहिले 2 स्कंद आहेत, पहिला आणि दुसरा स्कंद. आणि आता तिसऱ्या स्कंदापासून हे 10 विषय आलेले आहेत. त्यामुळे आता या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत या स्कंदामध्ये. खरं म्हणजे हे मी मागे पण म्हटलं की हा पहिला आणि दुसरा स्कंद हा समजून घेण्यासाठी थोडा अवघड होतो. आणि जेव्हापासून कथा सुरू होतात तेव्हा श्रोत्याला त्या कथेमध्ये अगदी तो तल्लीन होऊन जातो. कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, हे जसं आहे तसंच तो तल्लीन होतो. तल्लीन या शब्दाचाही अर्थ तत्लीन. तत् म्हणजे ते ब्रह्म, ते ब्रह्मस्वरूप. त्या ब्रह्मस्वरूपामध्ये श्रोता तल्लीन झाला म्हणजे त्याला देहाचा विसर पडला, त्याला आजच्या परिस्थितीचा विसर पडला, मी कोण याचासुद्धा जो विचार करणं होतं त्याचं थांबलं. पण आता त्या भगवंताच्या चरणाशिवाय मला कुठलाही आश्रय नाही. म्हणून शेवटचे 2 लक्षणं हे जे आहेत ते मुक्ती आणि आश्रय. मुक्ती कशापासून? विषयापासून मुक्ती. मुक्ती कशापासून? स्पृहा म्हणजे निस्पृह. नंतर संग आणि निस्संग. मुक्ती कशात? संघामध्ये मी आत्तापर्यंत बुडालो होतो, आता निस्संग राहणं, निराकार निर्विकार अशी परिस्थिती येणं, ही म्हणजे मुक्ती आहे. म्हणून आणि मुक्तीनंतर काय मिळवायचं आपल्याला? तर भगवंताच्या चरणाचा आश्रय. अशा प्रकारे ह्या 10व्या अध्यायाचं विवेचन जे आहे ते आपल्याला आता करायचं आहे. आता 10व्या अध्यायामध्ये जवळपास काय
51 श्लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे. 51 श्लोक आहेत 10व्या अध्यायामध्ये. भूतेंद्रिया भूतमात्रेंद्रिया जन्म सर्ग उदाहृत्मः ब्रह्मणो गुणवैषम्यात विसर्ग पौरुषः स्मृतः. म्हणजे ईश्वराचा खरं ईश्वर कसा आहे तो निर्गुण निराकार आहे. आता ईश्वराच्या ठिकाणी संकल्प झाला आणि संकल्प झाल्याबरोबर त्रिगुण जे आहेत सत्व रज तम हे प्रकट झाले आणि त्यापासून विषमता उत्पन्न झाली आणि त्या विषमतेने आकाशादी पंचमहाभूते निर्माण झाली. पंचमहाभूतांची निर्मिती ही तमोगुणापासून झालेली आहे, आपण सगळं जाणतो हे. त्याचबरोबर शब्दादी तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध आणि ते ग्रहण करण्यासाठी इंद्रिय झाली आणि त्या इंद्रियांचे अहंकारी देवता म्हणजे भगवान शंकर, ब्रह्मा विष्णू आणि महेश. सत्वगुण जो आहे तो श्री विष्णूचा गुण आहे, रजोगुण जो आहे तो ब्रह्माचं कर्तृत्व आहे आणि तमोगुणामध्ये श्रेष्ठ असे जे आपले भगवान शंकर आहेत, ज्याने सगळ्यांचा शेवटी संहार केला. तर आपल्यासमोर असणारे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आकाशादी पंचमहाभूते, शब्दादी तन्मात्रा, इंद्रिय, अहंकार, महत्त्व, ही जी विराटाची जी उत्पत्ती होते त्याला सर्ग असं म्हणतात आणि ब्रह्मदेवाकडून ज्या सृष्टीची निर्मिती झाली त्याला विसर्ग असे म्हणतात. सर्ग आणि विसर्ग. पुढे येतं की प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूची श्रेष्ठता सिद्ध होते. ही सृष्टी क्षणाक्षणाला ती नाश पावत आहे. स्थितिर्वैकुंठ विजय पोषणं तदनुग्रह मन्वंतराणि सद्धर्म ऊतया कर्मवासना. तर ते स्थान आणि त्यानंतर भक्तांवर होणारी कृपा म्हणजे पोषण, मन्वंतराचे अधिपती म्हणजे जी भगवंताची भक्ती आहे आणि जिला प्रजापालन रूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मन्वंतर, ते मनो होत आणि जीवांना या कर्मामध्ये गुरफटून टाकण्याचं काम करणाऱ्या ह्या वासना आहेत. आणि जरी वासना म्हणजे उती आणि त्यापासून मुक्ती जी आहे ती अनुग्रहानेच होत असते. म्हणून अवतारानुचरितम हरेश्चास्यानुवर्तिनाम स्वताम ईशकथा प्रोक्ता नानाख्यानोपब्रह्मिता. म्हणजे भगवंताच्या विविध अवतारांच्या कथा, भक्तांच्या कथा ज्या आहेत त्यासुद्धा यामध्ये दिल्या, त्याला आपण ईशानुकथा म्हणतो. मग निरोध आणि हे मुक्ती आणि आश्रय असेच विषय आहेत. तर याच्याबद्दल तर आपल्याला आता विचार करायचा. पहिले 5-6 श्लोक जे आहेत त्या श्लोकामध्ये हे सगळं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आता आपण जवळपास बरेच श्लोक या सगळ्या गोष्टींमध्ये दिलेले आहे की त्रिपुटी दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे असणारं तत्त्व दिलेलं आहे. जसं आपण पाहतो की विराटाचं स्वरूप जे आहे त्याचे सगळे अवयव जे आहेत ब्रह्मांडी ते पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडामध्ये आपल्यामध्ये जे आहे ते सगळं ब्रह्मांडामध्ये आहे हे सांगत असताना अनेक गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. जसं डोळे आहेत तर डोळ्याचं काम काय जे आहे ते पाहण्याचं आहे. सूर्य ह्याची देवता आहे आणि नेत्र ह्याचं इंद्रिय आहे डोळ्याचं. आणि म्हणून एक अभंग आहे त्यामध्ये म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तर डोळ्याने काय काय पाहायचं, काय रूप, शब्द स्पर्श रूप रस गंध हे जसे आहेत तसेच कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. शब्द त्याला कान इंद्रिय आहे, स्पर्श जे आहेत त्याचं इंद्रिय कोणतं, ज्ञानेंद्रिय कोणतं तर त्वचा आहे. त्यानंतर रूप जे आहे त्याचं ज्ञानेंद्रिय कोणतं तर डोळे आहेत. रस जे आहे त्याचं ज्ञानेंद्रिय म्हणजे जीभ आणि गंध याचा नाक, असे हे ज्ञानेंद्रिय. त्यानंतर कर्मेंद्रिय दिलेली आहेत जी विराटाच्या ठिकाणी आहेत तीच आपल्या ठिकाणी आहेत. मुख, हात, पाय, लिंग आणि गुदा. आणि 5 विषय जे आहेत ते शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. दासबोधामध्ये ज्या संस्कृत श्लोकांचा किंवा संस्कृत ऋचांचा अंतर्भाव दासबोधामध्ये केलेला आहे. दासबोध जेव्हा आपण वाचतो ग्रंथराज दासबोध त्यामध्ये अधूनमधून काही श्लोक दिलेले आहेत. ते श्लोक इतर पुराणातून घेतलेले आहेत, काही गीतेमधून घेतलेले आहेत. तर त्यामध्ये हे सगळे विषय येतात त्यामध्ये. आणि आपण जेव्हा म्हणतो नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित,
वेद आणि उपनिषद यांचासुद्धा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे दासबोधामध्ये. आणि म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने गीतेमधले श्लोक घेऊन या ठिकाणी कोणतं विवेचन समर्थाने केलं, उपनिषदांचा आधार घेऊन कोणतं विवेचन या ठिकाणी केलं, असा एक स्वतंत्र म्हणजे अभ्यासाचा हा विषय होतो. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुणगान. त्याच्यानंतर एक सगळे कर्मेंद्रिय झाले, ज्ञानेंद्रिय झाले, अंतःकरण झालं, 5 विषय झाले. म्हणून अंतरेंद्रिय म्हणजे माझं मन. आता विराट जो स्वरूप आहे भगवंताचं, त्या विराट स्वरूपाला भूक लागली. आता भूक लागली म्हणजे आता ही भूक कशी शमन होणार, की त्यासाठी खाण्यापिण्याची इच्छा झाली. भूक लागली तर आपल्याला तहान लागली की लगेच पाणी प्यायची इच्छा होती. तसं विराटाच्या ठिकाणी भुकेचा अनुभव आल्याबरोबर त्या विराटाने काय केलं तर खाण्यापिण्याची इच्छा झाल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये मुख उत्पन्न झालं. आणि मग ते मुख झाल्यानंतर मुखामध्ये टाळू असतो, त्या टाळूपासून रसनेंद्रिय म्हणजे जिव्हा प्रगट झाली. आणि त्यानंतर जीभ हे इंद्रिय तयार झालं आणि अनेक प्रकारचे रस जे आहेत ते निर्माण झाले. आपण म्हणतो ना, राम राम वदगे सखी जिव्हे, राघवा विड तुझे यश नव्हे, बक्षिसी मधुर तू नये कामा, राम नेईल तुला निज धामा. आता ही जीभ जी आहे ते दोन्हीकडचं 2 कामं करतं. एकच इंद्रिय पण त्याचे कामं 2 आहेत. एक म्हणजे रस चाखणे आणि भगवंताचं नाम घेणे. मुखस्थालुर निर्भिन्नम जिव्हा तत्रोपजायते, ततो नाना रसो जज्ञे जिव्हया योधी गम्यते. 2:10-18 दुसऱ्या स्कंदामधल्या 10व्या अध्यायातला हा 18वा श्लोक आहे. म्हणजे मुख, जीभ आणि त्यानंतर रस, ते रस जे आहे आणि म्हणून त्या रसनेवर विजय जो आहे तो महत्त्वाचा आहे. आणि पूर्ण भागवताची जी सुरुवात आहे ती त्यापासूनच झालेली आहे. परीक्षित राजा जेव्हा मृगयेसाठी बाहेर पडले होते तेव्हा त्यांना भूक आणि तहान लागली आणि त्या भूक आणि तहानेच्या तीव्रतेच्या पोटी ऋषीने आपलं स्वागत केलं नाही, पाणी दिलं नाही, बसायला आसनसुद्धा दिले नाही. हे जे देहाचे धर्म आहेत त्याप्रमाणे त्यांच्या मनात ते सगळे विकार आले आणि त्या विकारापोटी मेलेला साप त्यांनी त्या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. आणि ऋषीपुत्राला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांना शाप दिला, 7 दिवसामध्ये तक्षक येऊन तुम्हाला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल. ही कथा आपण पाहिली, आत्ताच आपण पाहिली. तर याप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मग या विराटाच्या ठिकाणी कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि त्यांच्या देवता आणि त्यांचे विषय कोणते आहेत याचं विवेचन या स्कंद 2 अध्याय 10व्यामध्ये जवळपास 17व्या श्लोकापासून 29व्या श्लोकांपर्यंत झालेलं आहे. त्यामध्ये या शरीरामध्ये असणारे 7 धातू हा सुद्धा विषय आलेला आहे. ते 7 धातू कोणते ते दिलेलं आहे. त्वचा, चर्म, मांस, रक्त, मेद, मज्जा आणि हाडे ही निर्माण झाली. आणि मग पुढे येतं, एतत् भगवतो रूपम स्थूलम ते व्याहृतम मया, मह्यादिभिश्चा वर्णेर अष्टभिर बहिरावृतम. भगवंताच्या स्थूल रूपाचे वर्णन मी तुला सांगितलं असं शुकदेव परीक्षित राजाला सांगतात. आणि बाहेरून हे रूप कसं आहे, बाहेरून पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती 8 आवरणाने आच्छादलेलं आहे. शुकदेव म्हणतात, राजाला सांगतात की तुला भगवंताचे स्थूल आणि सूक्ष्म रूपाचे वर्णन करून मी सांगितले. ही दोन्ही रूपे भगवंताच्या मायेच्या द्वारे रचलेली आहेत. आणि म्हणून जे विद्वान पुरुष आहेत ते या रूपाचा स्वीकार करीत नाही. 5 गोष्टी आहेत, आस्ती, भाती, प्रिय. आस्ती, भाती, प्रिय आणि रूप आणि नाम. रूप आणि नाम जे आहेत ते लौकिकामध्ये येतं आणि आस्ती, भाती, प्रिय जे म्हणजे त्याला आपण सच्चित आणि आनंद असं म्हणतो. म्हणून जे विद्वान पुरुष आहेत, विद्वान याचा अर्थ खूप काही डिग्र्या मिळालेले विद्वान नसतात. ऐकज्ञानाचे लक्षणं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, ही अवस्था ज्यांची आहे ते विद्वान, ते या रूपाचा स्वीकार करत नाहीत. कारण मुळामध्ये भगवंत हे निष्क्रिय आहेत आणि निष्क्रिय अशा भगवंतापर्यंत जाण्यासाठी या
देहाची इंद्रिय, ज्ञानेंद्रिय असो, कर्मेंद्रिय असो, मन असो, याच्या पलीकडे जो जाईल त्यालाच त्याचं मोजमाप करता येणार आहे. आणि आपण या सगळ्यामध्ये बद्ध असतो आणि आपण स्वतः बद्ध असताना जो कशामध्येच आसक्त नाही, निरासक्त आहे, निरावय, निरालंब असे जे सगळे म्हणजे विशेषणं भगवंताची आहेत, त्या भगवंताबद्दलच आपण कल्पना करत जातो. आणि मग म्हणतो कृष्ण स्वतः त्या ठिकाणी होते, मग त्याने काय केलं, राम होते तर त्याने काय केलं, असं आपण जे त्यांच्याबद्दलचे आक्षेप घेतो ते आक्षेप हे मूळ माणसाकडून आलेले आक्षेप आहेत. आणि त्यामध्ये संत महंतांना खरं म्हणजे हे आक्षेप पाहिल्यानंतर आपली कीव येते. अज्ञानी लोक जे आहेत ते अज्ञानापोटी अशा प्रकारचं बोलतात, पण मुळामध्ये भगवंत हा त्या सर्वांच्या पलीकडे आहे, त्यांना समजतच नाही. आणि मग पुढे येतात की कालाचे मोजमाप. आता आपण पाहिलं काळ जे आहेत मन्वंतरं, 14 मन्वंतर आहेत. सत्य, त्रेता, द्वापार, कली हे चतुर्युग आहेत. आणि असे चतुर्युग 1000 वेळेस झाले तर एक मन्वंतर, आणि असे 14 मन्वंतर. एवढ्या मोठ्या काळाचं मोजमाप आहे, कल्प आहेत. आणि त्यानंतर त्यामध्ये असणारे वेगवेगळे मन्वंतरसुद्धा आहेत, पाद्मकल्प आहेत. या सगळ्या गोष्टींचे अनेक प्रश्न परीक्षित राजाच्या पुढे होते. आणि शौनकादी ऋषी म्हणजे सिनेमामधलं कसं फ्लॅशबॅक जसं असतं, एक मूळ सिनेमा असतो, त्यामध्ये बोलता बोलता मागची कथा ते सांगतात आणि मागची कथा सांगत असताना त्याच्याही मागची कथा असतात. म्हणून मूळ कथा जी आहे ती शुकपरीक्षित संवादातून झालेली आहे. त्यानंतर येतात विदुर मैत्रेय संवाद येतो. त्यामध्ये अजून येतं की या सूत आणि शौनकादी संवाद, असे 3 प्रकारचे संवाद या श्रीमद भागवतामध्ये आहे. तर आता या ठिकाणी विचारलं की मागे तुम्ही सांगितलं होतं की मैत्रेय ऋषी आणि या विदुरांची भेट आणि संवाद कुठे झाला? मैत्रेयांनी कोणत्या तत्त्वाचा उपदेश विदुरांना केला? आणि जर विदुर ह्या सगळ्या नातेवाईकांना आपल्या राज्याचा त्याग करून तीर्थयात्रेला गेले होते, तर ते विदुर परत का आले? असा त्याने प्रश्न विचारला. तर राजाने विचारलेल्या प्रश्नांना अनुसरून शुकदेवाने जे काही सांगितले ते मी आता तुम्हाला सांगतो, असं या ठिकाणी शुकदेव म्हणत आहेत. आणि म्हणून तृतीय स्कंद जो आहे त्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये विदुर आणि उद्धव यांची भेट आहे. म्हणजे आता पुढचा जो आपण तिसरा स्कंद पाहणार आहोत त्यामध्ये विदुर आणि उद्धव यांची भेट त्या ठिकाणी आहे. आता आपल्याला अजून काही गोष्टी या अध्यायाच्या 10व्या अध्यायाच्या निमित्ताने आताच आपण पाहून घेऊया. त्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी नवीन अशा आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहिलं घडा आणि घड्याचा अभाव म्हणजे त्या माठाचा, त्या सुरईचा याचा अभाव, ती जर नसती तरी माती असतीच, याला व्यतिरेक असं म्हणतात. आणि व्यतिरेक केव्हाही काय करायचं की आधी व्यतिरेक करायचं, म्हणजे समोर दिसणारी सृष्टी तर आपल्यासमोर आहे, तिच्यापासून काही आपल्याला पळून जाता येत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या अभ्यासाने त्या सृष्टीचा जो हिशेब आहे तो आपल्याला केलं पाहिजे, तर आपण मूळ तत्त्वापर्यंत जाऊन पोचतो. आणि आणि हे जर नाही केलं तर अगोदरच सर्वम खलिदम ब्रह्म असं जर आपण मानलं तर माझा देहसुद्धा ब्रह्मस्वरूप आहे असा विचार श्रोत्याच्या मनामध्ये येऊ शकतो. आणि म्हणून ब्रह्म जे आहे ते जर समजायचं असेल तर जे समोर आहे त्याचा आपल्याला हळूहळू संहार केला पाहिजे. विचारे प्रकृती संहारे दृश्य असताच बोसरे. आणि दृश्य असताच बोसरे म्हणजे ही माया जर आपण बोसरली म्हणजे ती जर आपण विवेकाने नष्ट करणे, म्हणजे काही तलवार वगैरे आयुध घेऊन नष्ट करायचे नाही, पण विचारे दृश्य संहारे, दृश्याचा संहार विचाराने केला, विवेकाने केला, तर मग जे उरतं ते परब्रह्माचं तत्त्व आहे. समर्थसुद्धा आपल्याला हीच गोष्ट अनेक प्रकारे सांगतात. एका ओळीमध्ये ते म्हणतात, सकळ देहाचा झाडा केला, तत्व समदा उडाला, मग कोण्या पदार्थाला आपले म्हणावे. म्हणजे निद्रावस्थेमध्ये जागृत अवस्था असते का? आपण दिवसभर जागे असतो, सगळे कामं करतो, त्यावेळेस निद्रा असते का? नाही. पण जेव्हा निद्रेचा अंमल सुरू होतो तेव्हा मात्र आपण हळूहळू डोळे मिटतो, जांभई येते, कंटाळा येतो आणि मग निद्रावस्थेमध्ये जातो. एकदा निद्रावस्थेमध्ये गेल्यानंतर जागृत अवस्था नसते, पण त्या निद्रेमध्ये आपल्याला स्वप्न पडतात. आणि मग जेव्हा स्वप्न पडतात तेव्हा पुन्हा आपण आपल्या कल्पनेने काही गोष्टी निर्माण करतो.
पण हे सगळं जरी करत असलो तरी आपला अंतरात्मा जो आहे तो मात्र जागाच असतो. तो चेतन आहे. ते चेतन तत्त्व आपल्यामध्ये आहे. त्यामुळे उठल्यानंतर मला गाढ झोप लागली असं कोण सांगतं? मग ती गाढ झोप लागली हे कोणाला समजलं? ते ज्याला समजलं ते परमात्मा तत्त्व जे आपल्यामध्ये आहे ते आहे. श्रीमद भागवतामधले ही जी सगळी लक्षणं दिली, 10 लक्षणं आपण आत्ता पाहिली, त्यामधला पुन्हा एक भाव आहे की तो पुन्हा एका वेगळ्या ग्रंथामध्ये वेगळ्या प्रकारे समजावून सांगितलेला आहे. आणि ही जी निद्रा आहे त्या निद्राबद्दल ब्रह्मदेवाला, या निद्रादेवीला ब्रह्मदेवाने सांगितलं की श्रीमद भागवताची कथा किंवा कुठल्याही प्रवचनामध्ये किंवा कुठल्याही आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सगळे लोक बसलेले असताना ते श्रवण करीत असताना त्यामध्ये जो विशेष रस घेत नाही किंवा जो संसारामध्ये अडकलेला आहे, विषयामध्ये अडकलेला आहे, त्याला तो समोर दिसला, श्रोतासमोर दिसतो, पण श्रोत्याचं मन कुठे आहे हे मात्र सांगता येत नाही. म्हणून त्या निद्रादेवीला ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला की तू कुठे जायचं की ज्या ठिकाणी अशा प्रकारचे श्रवण होत असेल त्या हरिकथेमध्ये जाऊन तू जे आळशी आहेत, जे विषयासक्त आहेत, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये तू प्रवेश कर. दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा असाच मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः, नमस्तस्यै नमो नमः. निद्रारूपेण संस्थिता म्हणजे निद्रेच्या रूपाने निद्रादेवीने त्यांच्यामध्ये प्रवेश करावा. आणि ते सुद्धा देवीचंच एक रूप आहे. निद्रादेवी हे सुद्धा देवीचंच एक रूप आहे. पण आपण जेव्हा रात्री झोपतो आणि सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपल्या पूर्वकर्माचं, काल केलेलं जे काम जे अर्धवट राहिलं ते करण्याची पुन्हा इच्छा आपल्यामध्ये जागृत होते. आणि म्हणून हा जो प्रलय आहे त्याला निद्रा प्रलय म्हटलेला आहे. आणि विवेक प्रलय म्हटलेला आहे. जो विवेकाने करायचा की विवेक प्रलय आणि निद्रा. विवेक प्रलय हा ब्रह्मांडाच्या ठिकाणी आहे आणि निद्रा प्रलय हा जीवाच्या ठिकाणी आहे. मग या संपूर्ण सृष्टीचा लय कसा होतो त्याचंसुद्धा विवेचन या श्रीमद भागवतामध्ये केलं आहे. तो स्कंद म्हणजे निरोध हा हे त्याचं लक्षण आहे. 12व्या स्कंदामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. मार्कंडेय ऋषींची तपश्चर्या आणि त्यांच्या त्या प्रलयाच्या वेळामध्ये त्यांना झालेलं भगवंताचं दर्शन जे आहे ते दर्शन त्या निरोधाच्या स्कंदामध्ये, 12व्या स्कंदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आता हे सगळं सांगत असताना अजून एक ग्रंथ आहे जो माझ्याकडे आहे, तो मी आणला होता. पहा आपल्याला दिसत असेल तर हा असं तो श्रीमद भागवतावरती टीका आहे. चिन्मय मिशनमध्ये असणारे दुसरे चिन्मयानंदाच्या नंतरचे असणारे तेजोमयानंद स्वामी जे आहेत त्यांनी लिहिलेली ही टीका आहे. त्यामध्ये काही गोष्टी पुन्हा नव्याने दिलेल्या आहेत, चांगल्या आहेत त्या. दशमस्य विशुद्ध्यर्थम नवानाम इह लक्षणम वर्णयंती महात्मान श्रुतेनार्थेन चांदसा. म्हणजे 10वे जे आश्रय तत्व आहे त्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी श्रुतीने, तात्पर्याने किंवा प्रत्यक्ष अनुभवाने 9 विषयांचे महात्म्याने वर्णन केलेलं आहे. हे जे 9 विषय आहेत ते मुळामध्ये या 10व्या विषयामध्येच येतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून कल्पनेचा त्याग केला म्हणजे मुक्ती आहे. त्यासाठी एक उदाहरण दिलं आहे. ते उदाहरण खूप छान आहे. ते उदाहरण आधी पाहूया आणि मग आपण थांबूया. त्यामध्ये एक गोष्ट दिलेली आहे. एक साधू बाबा होते, एका विहिरीच्या काठी बसले होते. आता साधू बाबा होते म्हणजे असं आपण समजतो कपड्यावरून, त्यांच्या सगळ्या दिसण्यावरून की आता हे सगळ्यांचा त्याग करून आता परमात्म्याशी एकरूपता साधण्यासाठी बसलेले आहेत. तर त्या साधूबाबांच्या बसले असताना त्या ठिकाणून एक लग्नाची मिरवणूक गेली. तर लग्नाची मिरवणूक म्हणजे बँड बाजा, नातेवाईक आहेत, बायका आहेत, ते सगळे नटून थटून आलेले आहेत. त्यांचं नाच गाणं चालू आहे. रस्त्यावर नाचतात ते, परंपरेमध्ये असो किंवा नसो, पण एक काहीतरी संचार होतो त्यांच्यामध्ये आणि त्यामध्ये ते सगळे नाच गाणे चालू आहेत. हे साधूबाबा शांत ठिकाणी त्या ठिकाणी बसलेले आहेत. पण हे सगळं पाहिल्यावर त्यांच्या मनामध्ये विचार आला. आता हे कसं आहे त्याचं थोडक्यात अजून एक उदाहरण म्हणजे श्री गुरुचरित्रामध्ये जेव्हा दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती त्या नदीच्या बाजूने जात होते तेव्हा एक धोबी त्या ठिकाणी कपडे धुत होता. आणि नरसिंह सरस्वती जात असताना धोबी कपडे धुत असताना त्या धोब्याला एक दृश्य दिसलं त्या नदीमध्ये की नदीमध्ये एक राजा आहे, राजाच्या राण्या आहेत. तो नावेमध्ये बसून चाललेला आहे आणि आपल्या सगळ्या राण्यांच्या बरोबर तो राजा जलक्रीडा करीत आहे.
असं पाहिल्यावर त्या धोब्याच्या मनामध्ये आलं की आपल्यालासुद्धा असं वैभव प्राप्त झालं पाहिजे. आणि असा मनात विचार आल्याबरोबर स्वामींनी त्यांना तसा आशीर्वादसुद्धा दिला. आणि म्हणतात ते, रजका तुला तुझा पुढचा जन्म हा राजाच्या ठिकाणी मिळेल. म्हणून बिदर इथलं ते राजा झाले आणि पुढच्या जन्मामध्ये मी तुला पुन्हा भेटायला येईल. पण तो धोबी म्हणतो, मग त्यावेळेस मी तुम्हाला कसं ओळखेल? तर म्हणे, मी तुला बरोबर तुझ्या या पूर्वजन्माची आठवण तुला करून देईल. तसं या ठिकाणी झालेलं आहे की हे साधू जे आहेत, वेश साधूचा आहे, पण तरी मनामधली विषय वासना, त्याची ओढ जी आहे ती गेलेली नाही. म्हणून ते सगळं लग्नाचा प्रसंग पाहून त्याच्या मनामध्ये आलं त्या साधूंच्या की आपणसुद्धा लग्न करायला पाहिजे. लग्न केलं म्हणजे बायको आपल्या घरी येईल, आपलं घर संसार चांगल्या प्रकारे थाटता येईल, पुढे मुलं होतील. आता हे सगळे मनामधले विचार सुरू झाले. मुलं मोठी होतील आणि मग अपेक्षा, उपेक्षा कदा रामरूपी असे ना, तशी अपेक्षा जी आहे ती इथे संसारामध्ये अपेक्षा ठेवली. आणि अपेक्षा झाली की त्याचा अपेक्षाभंग हा होणारच. मुलं माझं सगळं करतील, माझी सेवा करतील अशी अपेक्षा ठेवली आणि मुलं मोठे झाली ते बापाला विचारेनासे झाली. असे अनेक उदाहरणं सगळ्या ग्रंथात आहेत. तसे दासबोधातसुद्धा आहे. दशक 3 जो आहे तो पूर्ण यानेच भरलेला आहे. आणि मग जी बायको आत्तापर्यंत माझ्याशी प्रेम करत होती, चांगलं बोलत होती, ती बायको आता माझ्याशी भांडायला लागली. आणि भांडण असं लयाला गेलं की त्या बायकोने मला ढकलून दिलं. आता हे सगळं त्या साधूच्या मनामध्येच आहे बरं का, हे काही प्रत्यक्षात काहीच नाही. आणि प्रत्यक्षात काय झालं असेल तर साधू ज्या त्या दगडावर बसला, बाजूला विहीर होती, तर त्या मनातल्या विचारांच्या प्रभावाने तो त्या विहिरीमध्ये पडला. साधू त्या विहिरीमध्ये पडले. बायकोने ढकललं म्हणून मी पडलो असं त्याच्या मनामध्ये आलं. की आता मनातले विचार होते. आणि ते आपल्याला एक इंग्रजीमध्ये धडा होता, अल्नास्टरचा धडा होता, त्याप्रमाणेच ही कथा आहे. तर लोकांनी त्याला बाहेर काढलं. विहीर काही फार खोल नव्हती, पाणी पण जास्त नव्हतं, त्याला बाहेर काढलं. मग तुम्ही विहिरीत कसे काय पडले? तर तो सांगतो मग की अरे काही नाही, माझ्या मनामध्ये एक कल्पना होती, त्या कल्पनेप्रमाणे विचार सुरू झाले आणि विचारामध्ये माझ्या बायकोने मला त्या विहिरीमध्ये ढकललं. मग असं कशाला करता? त्यापेक्षा तुम्ही हे साधू रूप सोडून द्या आणि खरंच लग्न करा आणि आम्ही तुम्हाला सगळी मदत करू, तुम्ही संसार थाटा. मग ते साधू म्हणतात की एक कल्पना मी मनामध्ये केली, तर कल्पनेतील बायकोने मला विहिरीमध्ये ढकलून दिलं. आता मी जर प्रत्यक्ष लग्न केलं तर माझी अजून काय अवस्था होईल? म्हणजे वैराग्य जे आहे ते वैराग्य त्याचा उदय होण्यास सुरुवात झाली. विवेक आणि वैराग्य, 12वा दशक जो आहे, विवेक आणि वैराग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहेत भगवंताकडे जाण्यासाठी. समर्थ आपल्या मनाच्या श्लोकामध्ये 2 श्लोक अशा पद्धतीचे लिहितात. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आणि दुसरीकडे म्हणतात, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना दो रूपे तेच झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. म्हणजे मुळामध्ये कल्पना, मनामध्ये एखादी कल्पना येणं. आता भगवंताच्या मनामध्ये सुद्धा कल्पना आली, विचार आला, स्फुरण आलं आणि मग हे सगळं जागृती झाली आणि सगळं जग निर्माण झालं. आणि या गोष्टीला काहीच क्षण लागले असतील भगवंताच्या दृष्टीने, पण इथे कितीतरी युगं निघून गेली, ती आपल्या दृष्टीने आहे. कितीतरी वर्ष गेली, ती आपल्या दृष्टीने आहे. पण ह्या सगळ्या जडणघडणीमध्ये भगवंताचा काय रोल होता? भगवंताचं काय कर्तृत्व होतं? तर तो कर्तृत्व काहीच नाही. भगवंताने खरं म्हणजे काहीच नाही केलं. फक्त विचार आल्याबरोबर ते सगळी सृष्टी दिसायला लागली, ती निर्माण झाली. आणि विचार आल्याबरोबर तिचा संहारसुद्धा झाला. भगवान श्रीकृष्णाने 16,108 त्यांच्या पत्नी, प्रत्येकीच्या पोटी 10 मुलं आणि 1 मुलगी असं होतं. तर ते करोडोची संख्या झाली. आणि ब्राह्मणाच्या शापाने मुसळ जन्माला आलं. ही सगळी कथा आपल्याला पुढे विस्तृतपणे येणारच आहे. आणि मग हे सगळं आता हे असे जे यादव आहेत, ते यादव पुढे अनाचार बाजवतील म्हणून भगवंतानेच आपली लीला केली. आणि त्याप्रमाणे त्या मुसळातून निघालेल्या त्या लोखंडाच्या टोकाने, त्या व्याधाने ते घेतलं, ते बाणाला लावलं आणि ते पुन्हा मारलं. असं करत करत सगळी कथा ती पूर्ण आपल्याला दशमस्कंदामध्ये येणार आहेत. म्हणजे तसं भगवंत स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, विषयाबद्दलची कल्पना जी आहे ती अविद्येमुळे येते, अज्ञानामुळे येते. आणि स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या,
भगवंताबद्दल ब्रह्माबद्दलचं स्फुरण जर असेल तर ते मात्र ह्या मायेचा नाश करणार आहे. तिला सुविद्या म्हटलं आहे. आणि मुळी कल्पना दुरूपे त्याची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. अशा प्रकारे या आजच्या अध्यायामधलं विशेष म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी इंद्रिय, विषय आणि त्यांच्या देवता यांचं वर्णन या अध्यायामध्ये आहे. आणि त्यानंतर या प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे आणि त्या भगवंताच्या कृपेने हे सगळं होत आहे. म्हणून कर्ते पण आपल्याकडे न घेणं म्हणजे त्या विषय वासनेमध्ये आपण न अडकणं आहे. म्हणून तुका म्हणे, खावे प्यावे जमा खर्च त्याच्या नावे. असा भाव असेल तर जमा असो खर्च असो काय जे असेल तो भगवंत पाहत जाईल. राम हमारा काम करे हम बैठे आराम, राम हमारा जप करे, अशी अवस्था जी आहे ती अवस्था येण्यासाठी आधी हे सगळं काय आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. एकदमच आता आम्हाला तुम्ही पुढचं भागवत सांगूच नका, आम्ही फक्त आता हे चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक आहेत तेच पाठ करतो, त्याचा अर्थच समजून घेतो असं म्हणलं तर आपल्यामध्ये काही फरक पडणार नाही. कारण आपली ती क्षमता नाही, जी क्षमता देवर्षी नारदांच्याकडे होते. ब्रह्मदेवाने हे सगळं 4 श्लोक नारदांना सांगितले. नारद ते समजू शकले, नारद त्या पातळीवरचे होते. पण सर्वसामान्य माणसाला हे समजणार नाहीत. म्हणून दुःखी झालेल्या व्यासांना नारदाने उपदेश केला की हे जे चतुर्मुखी भागवत आहे त्याचा तुम्ही विस्तार करा. विपुलिम कुरुत, याचा विस्तार तुम्ही करा. आणि तो विस्तार केल्यानंतर तो संस्कृतमध्ये त्या काळाप्रमाणे तो संस्कृतमध्ये 18,000 श्लोकामध्ये होता. आणि मग तो सुद्धा समजत नाही म्हणून त्याचं मराठी आपल्याला अर्थ वाचावा लागतो. आणि हे सगळं झाल्यानंतर असं आयोजन त्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी जाण्याची बुद्धीसुद्धा झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणून जोपर्यंत आपण मनाने घेत नाही की आपलं जे चालू आहे ते माझं खूप चांगलं आहे, मला काही या गोष्टीची गरज नाही, असं जी आपली अवस्था असते ती अवस्था गेली पाहिजे. आणि जास्तीत जास्त भगवंताच्या चरणी जाण्यासाठी, लीन होण्यासाठी जी परिस्थिती असेल ते अनुष्ठान मी केलं पाहिजे, ते मार्गक्रमण मी केलं पाहिजे, त्या साधना मी केल्या पाहिजे, तर माझ्यामध्ये काहीतरी उन्नती होईल. आणि म्हणून एकाच जन्मामध्ये मुक्ती होण्याचा आणि आश्रय भगवंताच्या चरणाचा मिळण्याचा योग या श्रीमद भागवतापासून होतो. म्हणून निश्चळामध्ये चंचलतेची कल्पना केवळ आणि अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप, कल्पनातेची अष्टधा प्रकृती, अष्टधातेची कल्पना मूर्ती, मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. म्हणजे मूळ कल्पना जी आहे तिथूनच हे सगळ्यांचं विस्तार आहे. आणि म्हणून मुळावर घाव घालणं म्हणजे कल्पना, या कल्पना मनामध्ये निर्माण होणारच नाहीत. म्हणजे मनामध्ये कुठलीही इच्छा निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था आपण आपल्या साधनेने करावी. आणि हे सगळं करण्यासाठी सद्गुरूंचा कृपाशीर्वाद असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरू कृपा त्याची केली, देणे बुद्धी प्रकाशली, अद्वैत कपाटे उघडली एक सरे. अशी सद्गुरूंची कृपा आपल्या सगळ्यांवर व्हावी असा एक भाव व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आज आपण थांबूया. कारण हा दुसरा स्कंधातला 10वा अध्याय आहे. म्हणजे चतुश्लोकी भागवताच्या नंतर श्रीमद भागवताची 10 लक्षणं. आता ही प्रत्येक 10 लक्षणं पुढच्या 10 स्कंधामध्ये 3ऱ्यापासून 12व्यापर्यंत कशी आहेत हे विस्ताराने आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी थांबूया. आता आपण 3ऱ्या स्कंधाला सुरुवात करणार आहोत पुढच्या शुक्रवारपासून. त्यावेळेस हे अच्युत महाराजांनी दिलेलं जी अवतरणिका आहे 3ऱ्या स्कंधाची अवतरणिका, ती अवतरणिका रोज आपण सुरुवातीला म्हणणार आहोत. चतुश्लोकी भागवताचे 4 श्लोक आणि ती अवतरणिका. आणि शेवटी आपली आरती जी आहे ती आरती आपण म्हणणार आहोत. त्यामुळे आता आपण आरती म्हणूया. या ठिकाणी मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता.
श्री शुकमुनीने परमभक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करी तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोज्वळ आत्मा राम मुनी अचल सेवुनी करीती जन सफळ महापर्वणी आली अवनी की अगहरिणी भवजलतरिणी ती पतिता आरती करी तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरिगुण गावोनी शास्त्र पुराणी मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ शोक सुकुमले संत अलिकुले सेवुनि रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ।